हॅलो एव्हरीवन. तर आज मी बनवणार आहे तुमच्या सर्वांची फेवरेट डाळबट्टी. डाळबट्टी म्हटलं तर आहा, मज्जाच मज्जा. साजूक तुपाबरोबर खाण्याची ती वेगळीच मज्जा आहे. तर कोणाकोणाला डाळबट्टी आवडती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ओके. तर आता एका प्लेटमध्ये मी रेडीमेड डाळबट्टीचं पीठ घेतलं आहे. म्हणजे आपण जे घरी दळतो ते नाही घेतलं, मी रेडीमेड इथे यूज करते. आणि रेडीमेड पिठामध्ये म्हणजे सर्व सोडा वगैरे, ओवा हे सगळं असतं. त्यामुळे मी इथे फक्त मीठ घातलं आहे आणि त्यानंतर तेल घातलं आहे. आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बाकी आपण काहीच नाही यामध्ये टाकणार. आता याला एकदम असं व्यवस्थित करायचं आहे. ह्या टाईपचं व्यवस्थित हातावरती घेऊन आपल्याला पीठ सॉफ्ट करायचे, कारण त्यानंतरच आपल्या बट्ट्या खुसखुशीत होणार आहेत. आता थोडं थोडं आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि व्यवस्थित याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आपण याचं जास्त घट्ट पण गोळा नाही बनवणार आणि जास्त असं एकदम हे पण नाही बनवणार. ह्या टाईपचा आपण याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि जे आपण चपातीसाठी पीठ मळतो, त्याचा गोळा बनवतो, त्या टाईपचं नाही बनवायचं आहे, ह्या टाईपचं बनवायचं आहे. आता आपण याचे गोल गोल बाटी बनवून घेणार आहोत. जास्त सॉफ्ट नाही बनवायचे आपल्याला, असेच बनवायचेत कारण ते फुगले पाहिजे. हे बघा, कारण आपण जेव्हा गरम पाण्यात टाकतो ना, तर म्हणजे यामध्ये ते पाणी जाऊन याला आकार असं गोलमटूळ आलं पाहिजे. आता मी इथं ऑलरेडी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्याला उकळी आलेली आहे ना, आता याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. आता एक एक करून आपण सगळ्या बट्ट्या टाकणार आहोत. फुल गॅस ठेवायचा आहे. आता बघा, बट्ट्या आपल्या खूप छान प्रकारे उकडत आल्या आहेत, वरती आल्या आहेत बघा फुगून. आता आपण चेक करूया आपली बट्टी उकडली की नाही. हे बघा, उकडलेली आहे, एकदम इझी तुटली बघा. याचा अर्थ आपली बट्टी उकडलेली आहे. दिसताना पण बघा किती छान फुगलेली दिसतीये. आता आपण सगळ्या बट्ट्या काढून घेऊया. आता याला आपण कट करून घेऊया. तुम्ही याचे 2 पण करू शकता, पण मी थोडंसं मीडियममध्ये कापते. मी एका बट्टीचे 6 तुकडे करणार आहे. खूप क्रिप्सी होतात ह्या टाईपचं केल्यानंतर. तुम्हाला जर मोठे आवडत असले तर तुम्ही 4 पण करू शकता. हे बघा, आपले बट्टे सर्व कट करून झालेले आहेत. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. बघा, आता आपण तेल गरम झालेले यामध्ये बट्टे ॲड करूया. बट्ट्याला कलर खूप छान आले. आता आपण याला काढून घेऊया. आता आपण डाळ बनवून घेऊया. एका कुकरमध्ये मी तुरीची डाळ घेतली आहे आणि थोडीशी मुगाची डाळ. आता यामध्ये मी हळद, तेल, त्यानंतर हिरवी मिरची कट करून 3-4 ॲड केल्या. आता यामध्ये मी 2 टोमॅटो ॲड करणार आहे आणि पाणी घालणार आहोत आणि याच्या मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. बघा, 3 शिट्टे झालेले आहेत. डाळ आपली खूप छान प्रकारे शिजलेली आहे. आता आपण एका पातेल्यामध्ये तेल घेणार आहोत. यामध्ये आता मी कढीपत्ता घालते आणि आता आपण कढीपत्त्यानंतर मी याच्यामध्ये मोहरी घालणार आहे. त्यानंतर आपण जिरं घालूया. छान तेलामध्ये परतायचं. बघा किती छान व्यवस्थित झाले. म्हणजे तेल तापल्यावरच टाकायचे, मोहरी कच्ची राहत नाही. यामध्ये मी आता कांदा आणि आलं लसूण घातलं आहे. हे पण व्यवस्थित परतून घ्यायचे. आता यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालते. त्यानंतर मिरची पावडर घालते. 1 चम्मच धना पावडर घालते आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचे. डाळ पण आपली व्यवस्थित शिजलेली आहे. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडंसं पाणी घालून. आता आपण शिजलेली डाळ यामध्ये ॲड करायची. आता त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. खूप छान प्रकारे डाळीला आपल्या कलर आला पाहिजे. झणझणीत डाळ झालेली आहे. आता त्यामध्ये आपण जेवढी आपल्याला डाळ बनवायची तेवढं आपण पाणी घालूया. आता आपण लास्टला गूळ आणि चिंच घालूया आणि बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालूया आणि थोडंसं मीठ घालूया चवीनुसार. वरतून आता आपण सुकं खोबऱ्याचा कीस घालूया.
बघा आपलं वरण रेडी आहे. खूप छान प्रकारे झालेलं आहे. तुम्हाला ही दाळबट्टी आवडते तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडेल. आणि ऋतूज किचनला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक यू.